नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण ढाबा स्टाईल पालक पनीर कसे बनवायचे हे पाहणार आहोत। इथे मी पालकाचा हिरवा रंग टिकून राहण्यासाठी काय करायचे हेही या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। शिवाय पालकाचा उग्रपणा व त्याची कडवटपणा जाण्यासाठी काय करायचे तेही या व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स सहित परफेक्ट पालक पनीर कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये दाखविले आहे। तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे। लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण पालक पनीर बनवण्यासाठी पालक ब्लांच करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी एका गॅसवर पातेल्यात पाणी गरम करत ठेवले आहे। त्यात 1 चमचा साखर घालायची आहे। अशा प्रकारे पाण्यात साखर घालून त्या पाण्यात पालक ब्लांच करून घेतल्याने पालकाचा उग्रपणा निघून जातो व रंगही टिकून राहतो। आपण पाहू शकता पाण्याला उकळी आली आहे। ह्या स्टेजमध्ये आपण त्यात एक जुडी साफ करून 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीत निथळून घेतलेला पालक त्यात घालायचा आहे आणि चमच्याने मिक्स करायचे आहे। आपल्याला पालक फक्त 2 मिनिटे गरम पाण्यात घालून ब्लांच करून घ्यायचा आहे। साधारणतः 2 मिनिटांनंतर आपण पाहू शकता पालक व्यवस्थित ब्लांच झाला आहे। आता पालक गाळून लगेचच थंड पाण्यात काढून घ्यायचा आहे। त्यासाठी मी एका भांड्यात आईस क्यूब घातले आहेत। आता आपण पालक गाळून लगेचच थंड पाण्यात टाकूया। त्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस लगेचच थांबते व पालक जास्त शिजत नाही। थंड पाण्यात पालक घातल्यावर चमच्याने हलवून घ्यायचे आहे। आता आपण पालकाची प्युरी करण्यासाठी एका मिक्सरचे भांडे घेतले आहे। त्यात थंड पाण्यातील पालक काढून लगेचच मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता अगदी बारीकसर पेस्ट करून घ्यायची आहे। आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी पालकाची हिरवीगार पेस्ट तयार झाली आहे। ती आता आपण बाजूला ठेवूया। त्यानंतर गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला आहे। त्यात 2 चमचे तेलही घातले आहे। तेल थोडेसे तापल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा बटर घातले आहे। बटर वितळल्यावर त्यात 200 ग्रॅम पनीरचे तुकडे हळूहळू सोडायचे आहेत। आता गॅस बंद करून पनीर फक्त 1 मिनिटभर परतवून घ्यायचे आहे। त्यामुळे पनीरवर एक प्रकारची कोटिंग येईल व पनीर पालकाच्या ग्रेव्हीत सोडल्यावर विरघळणार नाही। आपण पाहू शकता पनीरवर कोटिंग आली आहे। आता गॅस बंद करून पनीर एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे पनीर मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे। ते आता आपण बाजूला ठेवूया। आता आपण पालकाची ग्रेव्ही बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे। त्यात 1 चमचा तेल घालायचे आहे व 1 चमचा तूपही घालायचे आहे। आता त्यात 2 लाल मिरच्या, 2 दालचिनीचे तुकडे व 2 लवंगा व 1 तमालपत्र व 1 चमचा जिरे घालायचे आहे आणि खडे मसाले फुलेस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। गॅस मंद ठेवायचा आहे, नाहीतर खडे मसाले करपण्याची शक्यता असते। त्यामुळे पालक पनीरची चव बिघडते। मसाले व्यवस्थित फुलल्यावर त्यात 1 चमचा आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी पेस्ट वापरू शकता। आता हिरव्या पेस्टचा कच्चेपणा जाईस्तोवर आपण व्यवस्थित हे मिश्रण परतून घेणार आहोत। साधारणतः 2 मिनिटांनंतर हिरवी पेस्ट परतून घेतल्यावर त्यात एका कांद्याची पेस्ट घालायची आहे आणि कांद्याचा कच्चेपणा जाईस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। साधारणतः 2 मिनिटांनंतर कांदाही व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यात 1 मोठ्या टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। 1 मोठा टोमॅटो जाडसर चिरून पाणी न घालता मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे। साधारणतः 2 मिनिटांनंतर आपण पाहू शकता कांदा व टोमॅटोचा कच्चेपणा गेला आहे। आता ह्या स्टेजमध्ये त्यात 1 चमचा धणेपूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा किचन किंग मसाला व पाव चमचा लाल मिरची पूड घालायची आहे आणि मिक्स करायचे आहे।
साधारणतः 1 मिनिटभर पावडर मसाले व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यात 3 चमचे फेटलेले ताजे दही घालायचे आहे. अशा प्रकारे पालकाच्या ग्रेव्हीत दही वापरल्याने पालकाचा कडवटपणा व उग्रपणा निघून जातो. दही घातल्यावर मिक्स करायचे आहे. आता मसाले करपू नये म्हणून त्यात पाववाटी पाणी घालायचे आहे आणि ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि मिक्स करून कढईवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. आता गॅस मंदच ठेवायचा आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता ग्रेव्ही पूर्णपणे शिजली आहे व कडेने तेलही सुटले आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात हिरवीगार पालकाची प्युरे घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी ज्या मिक्सरच्या भांड्यात पालक वाटून घेतला होता त्यात अर्धी वाटी पाणी घालून ते पाणी ग्रेव्हीत घालायचे आहे आणि चमच्याने मिक्स करायचे आहे. आपण पाहू शकता पालकाचा अगदी हिरवा रंग जसाच्या तसा राहिला आहे. पालक व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात 2 चमचे फेटलेली मलई घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. मलई घालणे ऑप्शनल आहे. त्यानंतर त्यात आपल्याला तळलेले पनीर घालायचे आहे आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर कढईवर झाकण ठेवून गॅस मंद करून एक वाफ येऊ द्यायची आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून त्यात अर्धा चमचा बटर घालायचे आहे. बटर घालणे ऑप्शनल आहे आणि पुन्हा कढईवर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे एक वाफ येऊ द्यायची आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता पालक पनीर पूर्णपणे खाण्यास तयार झाले आहे. ते आता आपण सर्व करूया. तत्पूर्वी थोडेसे फ्रेश क्रीम त्यावर घालूया. अशा प्रकारे तयार झाले परफेक्ट ढाबा स्टाईल पालक पनीर. आता पालक पनीर बनवण्यासंबंधी टीप पाहूया. पालक ब्लांच करताना पाण्यात 1 चमचा साखर घातल्याने पालकाचा हिरवा रंग टिकून राहतो. पालक ब्लांच करताना फक्त 2 मिनिटे उकळत्या पाण्यात घालून लगेच थंड पाण्यात काढून घ्यायचा आहे. जर पालक जास्त शिजवला तर कडवट लागतो. दही व टोमॅटो पालकाच्या ग्रेव्हीत वापरल्याने त्याचा उग्र व कडवटपणा दूर होतो. अशा प्रकारे तयार झाला प्रोटीन व आयर्नने भरपूर व पौष्टिकतेने परिपूर्ण असा ढाबा स्टाईल पालक पनीर. हा पालक पनीर तुम्ही रोटीबरोबर, नानबरोबर किंवा पराठ्याबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम लागतो. तुम्ही अशा प्रकारे पालक पनीर बनवून पहा व त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा चमचमीत व पौष्टिकतेने परिपूर्ण रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.